इयत्ता 10वी विषय भूगोल प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली। मागील तासाला आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला। आज आपण दुसरा भाग बघणार आहोत, तो म्हणजे जलप्रणाली। सुरुवातीला आपण पाहूया ब्राझील जलप्रणाली। ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार केला तर लक्षात येतं की या देशात 3 प्रमुख नद्यांची खोरी आहेत। पहिली आहे ते म्हणजे ॲमेझॉन नदीचे खोरे, बघा नकाशात आपल्याला दिसते। दुसरे आहे नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि तिसरी आहे ब्राझीलमधील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या। त्यापैकी आपण पहिली जलप्रणाली पाहूया, ॲमेझॉनची जलप्रणाली म्हणजेच ॲमेझॉन नदीचे खोरे। बघा, ॲमेझॉन ही ब्राझीलमधील सर्वात मोठी नदी असून तिच्या पात्राशी मुखाजवळील रुंदी सुमारे 150 किलोमीटर एवढी आहे। या नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो। ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे आणि हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे। त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो। यामुळेच नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणात होत नाही। परिणामी नद्यांच्या मुखाशी सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या वितरिका ॲमेझॉन नदीच्या मुखाशी मात्र आढळून येत नाहीत, तर त्याऐवजी या नदीच्या मुखापाशी अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक बेटे तयार झाल्याचं दिसून येतं। दुसरी जलप्रणाली आहे ती म्हणजे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली। बघा, आपल्या नकाशामध्ये पॅराग्वे नदी आणि पॅराना नदी दिसत आहे। या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात आढळतात। या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात। ब्राझीलचे या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी, बघा नकाशात उरुग्वे नदी दाखवलेली आहे, यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो। पुढची नदी आहे ती म्हणजे ब्राझीलमधील साओ फ्रान्सिस्को। बघा नकाशात आपल्याला साओ फ्रान्सिस्को नदी दाखवलेली आहे, पूर्वेला दाखवली आहे बघा। ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी आहे। या नदीचं जे संपूर्ण पाणलोट क्षेत्र आहे ते ब्राझीलच्या हद्दीतच येते। ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात हे पाणलोट क्षेत्र आहे। या भागात सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरात मिळते। साओ फ्रान्सिस्को नदी मुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे। पुढे आहे ब्राझील किनारी प्रदेशातील नद्या। ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात। किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्याच आहेत। त्यापैकी परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात। दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो। बघा, इथे ब्राझीलची उच्चभूमी दाखवलेली आहे आणि या उच्चभूमीतून या नद्यांना पाण्याचा पुरवठा होतो। पुरागुआकू नदी साल्वाडोरजवळ अटलांटिक महासागराला मिळते। बघा, पुरागुआकू नदी दाखवलेली आहे बघा नकाशामध्ये आपल्याला, ही अटलांटिक महासागराला मिळते। अशा प्रकारे ब्राझीलमधील ॲमेझॉन, पॅराग्वे पॅराना, साओ फ्रान्सिस्को या नद्या महत्त्वाच्या असून किनारी प्रदेशातील नद्यासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। आता आपण भारतातील जलप्रणाली पाहूया। उगमाच्या क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयातील नद्या व द्वीपकल्पीय नद्या असे वर्गीकरण केले जाते। त्यापैकी आपण पहिल्या हिमालयातील नद्या पाहूया। बघा, हिमालयातील नद्या बारमाही वाहतात, कारण हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात आणि उन्हाळ्यामध्ये तेथील बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो। पावसाळ्यात त्यांना पूर येतो, म्हणजेच पावसाळा, हिवाळा व उन्हाळा
या तिन्ही ऋतूत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या या बारमाही वाहतात. हिमालयातील नद्यांचे वर्गीकरण पाहूया. पहिला गट आहे तो म्हणजे सिंधू व तिच्या उपनद्या आणि दुसरा गट आहे तो म्हणजे गंगा व तिच्या उपनद्या. त्यापैकी आपण सिंधू व तिच्या उपनद्यांची वैशिष्ट्ये पाहूया. सिंधू नदीचा उगम हा राकस सरोवरातून होतो. झेलम, चिनाब, रावी, सतलज या तिच्या उपनद्या आहेत. त्यापैकी सतलज ही एक प्रमुख उपनदी जी आहे तिचा उगम मान सरोवराजवळ होतो आणि ती पश्चिम दिशेने वाहते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळांच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले आहे. आपण भारताचा प्राकृतिक विभाग बघितला, उत्तर भारतीय मैदान, त्यामध्ये पंजाबचे मैदान पाहिलेलं आहे कसं तयार झालेलं आहे ते. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्राला मिळते. आता ही जी सिंधू नदी आहे तिचा 700 किलोमीटरचा प्रवास आपल्याकडून आहे, म्हणजे प्रवाह आपल्याकडून आहे, भारतातून जातो आणि 2200 किलोमीटरचा तिचा प्रवास आहे तो पाकिस्तानातून होतो. पुढे ती जाऊन अरबी समुद्राला मिळते. दुसरा भाग आहे तो म्हणजे गंगा व तिच्या उपनद्या. बघा तिची वैशिष्ट्य पाहूया आपण. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते, म्हणजे पूर्वेकडे वाहते. यमुना, ब्रह्मपुत्रा, चंबळ, केन, बेटवा, शोण व दामोदर या तिच्या उपनद्या आहेत. यापैकी यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. बघा यमुना नदीप्रमाणेच ब्रह्मपुत्रा ही सुद्धा गंगेची उपनदी आहे. या नदीचा उगम तिबेटमध्ये होतो. ही नदी हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. तिबेटमध्ये तिला सांगपो या नावाने ओळखलं जातं. तर भारतीय हद्दीमध्ये प्रवास केल्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये तिला दिहँग या नावाने ओळखलं जाते आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्रा असं संबोधलं जाते. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळतात आणि त्यामुळे तिच्या नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढत जातो. आणि ब्रह्मपुत्रा जी नदी आहे ती बांगलादेशात गंगेला मिळते. गंगा नदीच्या मुखाजवळ जगातील सर्वात मोठा सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. आपण भारताचा प्राकृतिक विभाग म्हणजे उत्तर भारतीय मैदान यामध्ये गंगा नदीचा त्रिभुज प्रदेश आणि सुंदरबन भाग पाहिलेला आहे. आता ही नकाशात बघा, सुंदरबनात त्रिभुज प्रदेश दाखवलेला आहे. आता आपण द्वीपकल्पीय नद्या पाहूया. द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी नद्या व पूर्ववाहिनी नद्या असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. पश्चिम घाटातील नर्मदा आणि तापी या पश्चिम घाटात उगम पावणाऱ्या नद्या आहेत. या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक या ठिकाणी होतो आणि पुढे जाऊन ती अरबी समुद्राला मिळते. यामध्ये नद्यांची लांबी कमी आहे, परंतु त्यांचा प्रवेग जास्त असल्यामुळे नद्यांच्या मुखाशी खाड्यांची निर्मिती झालेली आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील नद्यांचे गुणधर्म साधारणपणे सारखेच आहेत. केरळमध्ये नद्यांच्या मुखांजवळ लांब अंतरापर्यंत साचलेल्या पच्छ जलाच्या साठ्यांना कयाल असे म्हटले जाते. बघा, पच्छजल म्हणजे खारकच्छ किंवा खाजण म्हणजेच खाऱ्या पाण्याचे सरोवर. समुद्र किनारा व त्यापासून थोड्या अंतरावर वाळूचे संचयन होऊन निर्माण झालेले वाळूचे दांडे किंवा बांध या दोघांमधील खाऱ्या पाण्याची पट्टी किंवा सरोवर म्हणजे पच्छजल होय. बघा, आपल्याला केरळमधलं पच्छजल इथे दाखवलेलं आहे. पुढे पाहूया.
खंभातच्या आखातातून अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या म्हणजे तापी, नर्मदा, माही आणि साबरमती. आणि याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवली पर्वताच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी. ही नदी अरबी समुद्राला कच्छच्या आखातात मिळते. यानंतर पाहूया पूर्ववाहिनी नद्या म्हणजेच बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने विचार केला तर गोदावरी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. आता आपण पाहूया भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी का आहेत. बघा, पहिला आहे पूर्व किनारा. हा बंगालच्या उपसागराला लागून आहे आणि तो गाळाच्या संचयनाने तयार झाला आहे. दुसरं कारण आहे अनेक पूर्ववाहिनी नद्यांनी दूरवरून वाहून आणलेल्या गाळामुळे नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाले आहेत. तिसरं कारण आहे गाळ व पाण्याची खोली कमी, त्यामुळे नैसर्गिक बंदराच्या विकासाला पोषक परिस्थिती नाही. त्याचप्रमाणे दंतूर किनारपट्टी, सागर किनारा असेल तर नैसर्गिक बंदरांची निर्मिती होते. आणि या सर्व कारणांमुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. पुढे पाहूया भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह आपल्याला पाहायचे आहेत. पहिला हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, पश्चिम घाट, सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत. दुसरा आहे, आता उदाहरणं पाहूया. पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या दोन जलप्रणालींना विभागतो. पुढचं उदाहरण आहे विंध्य पर्वत. हा नर्मदा आणि गंगा या नद्याखोऱ्यांचा जलविभाजक आहे. तिसरं उदाहरण आहे हिमालय पर्वत. हा हिमालयातील नद्या व हिमालयापलीकडील नद्या यांना विभागतो. पुढे बघा, ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. त्याची कारणं आपण पाहूया. बघा, पहिलं कारण आहे ॲमेझॉन खोऱ्याचा प्रदेश हा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये येत असून उष्णकटिबंधीय वर्षावने आढळतात. तसेच वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश मानवी वस्तीच्या दृष्टीने दुर्गम बनला आहे. तर मंद उतारामुळे गंगा नदीने प्रवाहाबरोबरच आणलेल्या गाळाचे संचयन झाल्याने हा मैदानी प्रदेश सुपीक आहे. आणि शिवाय पाण्याची मुबलकता म्हणजे पाणी भरपूर प्रमाणात आहे. यामुळे हा प्रदेश मानवी वस्तीकरता अनुकूल ठरला असून येथे दाट लोकवस्ती आहे. आणि म्हणून परिणामी लोकांच्या विविध कृतींद्वारे जसे कारखान्यातील सांडपाणी आहे, प्रक्रियेशिवाय नदीपात्रामध्ये ते सोडलं जातं किंवा उभारलेल्या घाटांवर विविध धार्मिक विधी नदी किनारी केले जातात. आणि यामुळे गंगा नदी संबंधित जलप्रदूषणाची समस्या उद्भवलेली आहे आणि याचा परिणाम लोकजीवनावर होत आहे. बघा, अशा प्रकारे आपण आज भारतातील नदी प्रणाली आणि ब्राझीलमधील नदी प्रणाली पाहिलेली आहे. अशा प्रकारे प्रकरण 3मध्ये प्राकृतिक रचना व जलप्रणालीमध्ये ब्राझीलचे आणि भारताचे आपण प्राकृतिक विभाग पाहिले आणि ब्राझील आणि भारतमधील नदी प्रणाली पाहिली, जलप्रणाली पाहिली.